नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलामध्ये नदी प्रणालीचा अभ्यास करताना किंवा नद्यांद्वारे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करताना आपण त्रिभुज प्रदेश ही एक संकल्पना अभ्यासतो, ज्याला आपण डेल्टा असं संबोधतो। पण प्रत्येक नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करू शकत नाही। भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतातील पूर्ववाहिनी नद्या, विशेषतः हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पावरच्या मोठ्या पूर्ववाहिनी नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करू शकतात, परंतु भारतातील पश्चिम वाहिनी नद्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती करू शकत नाही। याचं सर्वात मूळ कारण हे आहे की पूर्ववाहिनी नद्यांकडील गाळाचं प्रमाण जास्त आहे तर पश्चिम वाहिनी नद्यांकडे गाळाचं प्रमाण कमी आहे। असं का? कारण पूर्ववाहिनी नद्यांमध्ये हिमालयीन नद्या ह्या बारमाही आहेत। त्या नद्या बारमाही असल्यामुळे त्या वर्षभर झीज करतात, त्या युवावस्थेत आहेत त्यामुळे त्यांची झीज करण्याची क्षमता जास्त आहे। त्या नद्या तीव्र उतारावरून वाहतात त्यामुळे त्या जास्त झीज करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, हिमालयाचा जो खडक आहे तो खडक स्तरित आहे त्यामुळे तो लवकर झिजतो, खूप जास्त झिजतो। सो ऑटोमॅटिकली हिमालयीन नद्यांकडील गाळाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यांच्याद्वारे जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे।